ओके हो गया सर. रिझल्ट देखो. हा दो. माझी बॅग भरून झाले. बॅग आज आपली लक्ष्मी काय महालक्ष्मीची बस आहे. तर चला हे हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर प्रीतम मात्र यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर चला आपण आता पहिले तर म्हणजे जरा माझा अवतार बघा. मी आता चाललो केसा विसा कापून येतं जरा, कारण लय दिवस झाली दाढी पण नाही, केसा बी नाही, आणि उद्या जायचा बी आहे जरा निघायची. अजून काहीच नाही तयारी, तर काहीच नाही झाली. बॅग बिग तशीच बॅग आणून ठेवले, अजून काहीच नाही त्याच्यात, अजून खालीच आहे. तर आल्यावरती भरू. पहिले आपण दाढी वगैरे केस वगैरे कापून येऊ. तर चला कोणतरी एक बकरा न्यायला लागेल बरोबर, कारण व्हिडिओ काढायला मी एकटाच आहो. तर सलूनमध्ये गेल्यावरती पण कोणतरी जरा टाईमपास घेऊन जातो कोणला तरी. तर चला आता गाडी घेतो आणि जातो. तर गाईज इथं आपण विशालच्या सलूनवरती तर पोचलो आहे. तर बघू शकता. चला जाऊ आतमध्ये. हाय याला फोन केलता, असेल आतमध्ये. भाया चल बाल काटणे काय. चलो थांब जरा पाणी पिऊन दे. हालत बघ कशी झाली. दाढी तर किती दिवस झाली केलीच नाही मी. चला आता जरा केस विस कापून जाओ. कितने सब्सक्राइबर हो गए तुम्हारे? है तू क्या कर रहा है भाया? मैं क्या डांस कर रहा है. अकेले अकेले मजे नहीं लेने दूंगा, मुझे भी चाहिए. अरे यार ऐसा हेयर कट सही है. चल भाया काट, चल काट भाया. बाल ऐसे काट, ये साइड से ऋतिक रोशन दिखना चाहिए, यहाँ से सलमान खान दिखना चाहिए, नीचे से वो KGF का हीरो दिखना चाहिए, ऊपर से दाढ़ी पूरी निकाल दो. अरे बियर्ड होना चाहिए तो. अरे ना भाया ये क्या है, सस्ता वाला KGF. क्या बोला तूने? रॉकी भाई. तो 3 का डिटेन करेंगे सर आपके हम. ठीक है चलेगा. हाँ, चलेगा ना. हाँ चलेगा. ये O3 का बेस्ट है ये सबसे. ठीक है ठीक है. देखते चलो, देखते फर्क. बस काम करने के लिए. हो गया. ओके हो गया सर. रिजल्ट देखो. हाँ दो. देखो फाइनल. ओ भाई साहब, कैसा लगा सर? अरे बट ये भारी हो गया रे मस्त हो फेशियल गया. का. हाँ ये O3 का डिटेन है. मस्त लग रहा है एकदम. 500 600 केस भी भारी कपले. ये भारी वाटला मला. हे जे केलं ना मस्त वाटतं. अशी करून अशी मस्त आहे एकदम. नवीन काहीतरी लुक दिला. नया लुक है. 250 रुपये तीनों एकदम मस्त है. कितने बनते? चला 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 भारी झाला. एक नंबर बना दिया भैया जी. खतरनाक. चलो ओके. ओके. ओके और क्या बोलेंगे फिर आओ नेक्स्ट टाइम. जरूर जरूर. लाइक करें फॉलो करो. ते नाव आहे त्यांचा. आणि मस्त केस एकदम भारी कापली, मस्त आवडली. दरवेळेस इथंच म्हणजे मी हे करतो. आणि आज तर म्हणजे जरा जायचं पण येतं, म्हणजे त्याला बरं जरा स्पेशल काहीतरी एक त्याच्या हिशोबात त्यांनी केली. मस्त वाटली मला तर ते फेशियल मस्त एकदम हे झालं. आणि केस पण एकदम म्हणजे अशी परफेक्ट कापलेली. मला तर खास हे पटलं. मस्त वाटतं एकदम. तर चला आता आपण परत घरी जायचं, अजून पॅकिंग करायची आहे. तो चलो भाया. चलो. काही इथं आपण घरी आलोय आणि येता येता ताक पण घेऊन आला थोडासा. मग आता बरोबर आहे का केसा? हा बरोबर कर. आंब जेवाला क बनवले जरा पालखी.
एकदम भारी बघ कसा हिरो दिसता का नाही. हा मग एकदम हिरो तो एकदम टकाटक. हा मग गेली शेंबूर पीठ घरी लोणचा जे चल जेवू चला. एक वाजला घाल ठेव तुझा मोबाईल. तर गाईज इथे जेवायला मस्त बिड्डा भात, मुगाची भाजी, अजून एक सोयाबीन, मिरची आहे, पापड, लोणचा, कोण नाही कोणता झाप. चलो इथं आपले अंगण वगैरे झाले आणि आपण जेवण पण केलं आहे. तर चला आता बॅग भरून घेऊ. तर इथं बघू शकता कपडे तर इस्त्री करून झालेले आहेत आणि इथं सगळं हे सामान काढलेलं आहे. आता सगळं घेऊ भरून फटाफट बॅगेमध्ये भरतो आणि मग तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळात. बघू जर व्हिडिओ काढायला कोण नाही, आता मी एकटाच आहे तर काढायला जमली तर बघतो, नाही तर मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर काय इथे माझी बॅग भरून झाले. बॅग कपडे जावरत क बॅग झाली छोटी आणि कपडं झालं मोठं अजून तशी भरले बऱ्यापैकी, काही राहिला तर नाही अजून. चिरीमिरी सामान बैगन तर तो बघू आपण थैलीमध्ये घेऊन जाऊ. अजून काय राहिले, काही राहिला तर नाही बघू. आता जरा मला झोपाचा बी होता, सकाळी 6ला उठल्या तिथून काही ना काही चालूच आहे बघू. आणि एक तर बघू शकता 3:30 वाजलं आणि 6:30 वाटतं काहीतरी बस आहे. तर चला थोडा वेळ जरा बघू, आराम करू, झोपू, त्यानंतर मग उठल्यावरती फ्रेश वगैरे होऊ आणि त्याच्यानंतर मग निघू. तर चला मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. जरा आराम करतो आणि भेटतो मी तुम्हाला. तर गाईज मी जरा झोपलो पण बरा वाटला, कारण जरा सकाळी लवकर उठलेलो ना, तर त्याच्यामुळे मला असा झोप झाली नव्हती माझी. तर आता जरा झोपलो तर मला फ्रेश वाटते, जरा चांगलं वाटतं आणि बसमध्ये पण जरा बरं वाटेल. तर चला आता आपण जाऊ, कारण पहिले दादाच्या इथे जायचं आहे. दादाच्या इथं अर्धा सामान कुणालच्या इथे आहे. तर दोन्ही सामान मला वाटतं 1 किंवा 2 राऊंड मारायला लागतील. तर चला आपण जाऊ, पहिले दादाच्या इथे जाऊ, दादाच्या इथलं सामान घेऊ, त्यानंतर परत येऊ, परत कुणालच्या इथे जाऊ. बघू शकता 5:30 वाजल्यात, फक्त अर्धा तास आहे आणि अर्ध्या तासामध्ये आपली बस पण येणार आहे. तर चला फटाफट पहिले तर मंदिरात पण जाऊ, पाया पण पडायचं आहे. तर चला बॅग तर भरली, आईने बुटं वगैरे भरून ठेवली. चला मी आता तुम्हाला दादा तिथे गेल्यावरती भेटतो. इथं मी 1 राऊंड मारून आलो पण शूट करायला भेटला नाही, कारण आमची बस तिथं पोचली आहे आणि मी खायला घेतले टाईमपास. तर कुणाल ॲक्च्युली पहिले मी गेलो दादाच्या तिथून सामान घेतला, तो नाक्यावरती सोडला. परत मग तिथून आता कुणाल मला इथं भेटणार आहे, जे भवानी मंदिरच्या इथं आला असेल मला वाटतं तो. तर कुणालच्या तिथं गाडी लावली, स्कूटी पाहिजे होती, स्कूटी सुपरी वापरायला. मग आता तो आला आहे की नाही आला आहे का माहिती, आला नाही वाटतं अजून तो. आणि तो आम्हाला सोडायला येईल, मग तो गाडी घेऊन रिटर्न येणार आहे. तर चला आता तो कुठे थांबला आहे तर बघू. पण आले, चल लवकर. जागाच नाही रे, पॅक झाली. चल तर गाईज इथं आम्ही लोणावळ्याला पोचलो आहे आणि मला वाटतं 10-10:30 झाल्यात आणि इथं बघू शकता बस आहे आपली महालक्ष्मीची बस आहे. तर चला हे जेवण करायला थांबले तर आपण जेवून घेऊ. आईने बघू शकता इथं डब्बा दिलेला आहे, आता काय आहे ते मला पण नाही माहिती, इथं गेल्यावरती बघू शकता. इथं आपलं जेवण वगैरे तर झालं आहे, जेवण मस्त होतं. आईने पनीरची भाजी भाकरी दिली त्या आणि त्याच्यानंतर इथून एक व्हेज कोल्हापुरी घेतली, मस्त जेवण झालं. बसमध्ये दादा बोलत होता बसमध्ये, पण बसमध्ये तसं जेवण म्हणजे जेवायला नसता भेटला. मग चला मी दादाला चल बाहेरच तिथं जेवण घेऊ, हॉटेलमध्ये जेवलो, मस्त वाटला. आता जाऊ मस्त झोपू. ब्लॉगला पण इथं एंड करतो. आता सतत 3-4 दिवस आपले ब्लॉग चालूच राहणार आहे कंटिन्यू. तर चला आपण आता जाऊ आणि आता उद्याचं मी तर डायरेक्ट सकाळीच तुम्हाला आता भेटेल उद्याच्या ब्लॉगला. तर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, ब्लॉग बघायला विसरू नका. तर चला माझी बस तर चालू झाली, तर भेटतो तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगला. बाय बाय.